अशीच तू मधुरा. नशीब, भाग्य, योगायोग, संधी या सगळ्याच अशाश्वत बाबी. शाश्वत एकच गोष्ट आहे, तो म्हणजे स्वतःवरचा ठाम विश्वास. आणि याच विश्वासावर आपण जग जिंकू शकतो, आयुष्य सुंदर बनवू शकतो. प्रसिद्ध निर्माती अभिनेत्री भाग्यश्री देसाई हिच्याबरोबर पॅराशूट आयुर्वेदिक हेअर ऑइल प्रस्तुत मधुरामध्ये आज आपण गप्पा मारतोय. भाग्यश्री, त्यानंतर मात्र आता तुझा अभिनयाचा प्रवास इतका सुरेख चालू आहे की आज पहिल्यांदा कळलं की इतकं सगळं सहन केलेली किंवा त्याच्यावर मात केलेली, सहन तर नाहीच, मात केलेली माझ्या समोर एक व्यक्ती बसलेली आहे. आज एक दोन खलनायिका तू रंगवत आहेस. एक तर ययाती देवयानी सारखं नाटक करतेस आणि देवयानी जिला आपण खलनायिकाच म्हणू, आणि एका बाजूला कामना, लेक लाडकी या घरची. तर या दोन्ही खलनायिकांमधला एक सूर सारखा आहे, तो म्हणजे स्वतःसाठी किंवा काहीतरी त्याच्या पाठीमागे एक चांगला स्वार्थ आहे. स्वार्थ पण चांगलाच असू शकतो की माझा मुलगा, माझी मुलगी, माझं घर, असं. तर ह्या दोन्ही खलनायिकांमधला रंग काय आहे? तसं पाहायला गेलं तर वेगळे रंग आहे त्याच्यामध्ये. म्हणजे मी पहिल्या ययाती देवयानी मधली देवयानी बद्दल सांगेन असं की देवयानी ही अत्यंत महत्वाकांक्षी आहे. तशी अर्थात कामना पण आहे लेक लाडकी मधली. पण देवयानी आणि कामनामध्ये फरक असा आहे की देवयानी ही पहिली म्हणजे गुरुकन्या. हो, तिची आणि शर्मिष्ठा ही राजकन्या. खरं. देवयानीला असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की ती कधी काळी प्रतिष्ठानची सम्राज्ञी होईल किंवा पट्टराणी होईल ययाती महाराजांची. आणि एकदा तो प्रवास तिचा सुरू झाल्यानंतर तिच्या मनातल्या इच्छा, आकांक्षा, उर्मी आणि सम्राज्ञी बनण्याची स्वप्न, हे तिचा प्रवास हा नंतर सुरू झालाय. आणि त्या स्वतःची महत्वाकांक्षा जोपासण्याकरता किंवा ती वाटचाल पुढे नेण्याकरता ती कुठल्याही थराला जाऊ शकते. म्हणजे स्वतःच्या नवऱ्यालाही तिने सोडलं नाहीये त्याच्यामध्ये. इतकी ती त्या पातळीला जाऊ शकते. इथली जी कामना आहे ना लेक लाडकी या घरची मधली, तर ती तसं पाहायला गेलं तर तिला काही नकोय, स्वतः करता काही नकोय तिला. तिचं जे काही आहे सगळं उद्दिष्ट, ते स्वतःचा मुलगा, स्वतःचा नवरा, ह्यांना त्यांचे हक्क, त्यांची प्रतिष्ठा, या घरातलं त्यांचं स्थान हे त्यांना मिळावं, ह्याच्याकरता तिची ती महत्वाकांक्षा आहे. खरंय. आणि ती महत्वाकांक्षा त्यांच्या नवऱ्याकरता आणि मुलाकरता जी आहे त्यांच्याकरता ती ह्या थराला जाते. बरोबर. की तिने सुरुवातीला मुलं पण बदलली. खरंय. असं तिने केलं. भाग्यश्री, मला वाटतं हे असं तू सांगण्यापेक्षा या दोन्हीतले रंग तुझ्या अभिनयाने आम्हाला इथे प्रकट कर. देवयानीचा एक मोठा पीस आहे, ते तिचं कचदेवांवर प्रेम असतं आणि ते प्रेम कचदेवांनी झिडकारल्यामुळे ती कुठेतरी दुखावली गेली. मग ययाती बरोबर तिचं लग्न होतं, पण तरी कच्याबरोबर जे काही तिचे आधीचे संबंध होते किंवा जो एक सॉफ्ट कॉर्नर आहे तिला कच्याबद्दल, तो शेवटपर्यंत जात नाही. बरोबर. तो शर्मिष्ठा तिला जेव्हा आठवण करून देते की तुझं कच्यावर प्रेम होतं वगैरे वगैरे, तर त्यावेळेला ती चिडते तरी ते मनातून ते प्रेम आहे ते तिचं व्यक्त होईल. आता हाफ सोलो पीस मी ययाती देवयानी मधला म्हणून दाखवते. शर्मिष्ठाला ती उद्देशून म्हणते, म्हणे कचदेवांवर तुझं प्रेम होतं. होय, होतं. पण आता ते प्रेम मी माझ्या अंतःकरणातून, माझ्या हृदयातून कसपटासारखं दूर फेकून दिलंय, समजलीस? आणि तुझ्याविषयी त्यांच्या मनात उत्पन्न झालेल्या आपुलकीचं प्रेमात रूपांतर होऊ नये म्हणून तुला ही जन्माची दासी करून मी प्रतिष्ठानला घेऊन आले. जे भाग्य माझ्या नशिबी नाही ते तुझ्याही नाही. पण भाग्य तरी कसल्याला त्यात? कचदेव मोठे आहेत, फार मोठे आहेत. पण आकाशातली फुलं पृथ्वीवर माळता येत नाहीत. स्वतःच्या विचारात आणि जगाच्या कल्याणात मग्न होऊन राहणारी ही माणसं नवरे म्हणून निव्वळ नालायक. कसल्याला भाग्य त्यात? पुढे केलेला माझा हात झिडकारून त्या ऋषीपुत्रांनी माझ्यावर मोठा अनुग्रहच केला. दारिद्र्याच्या विषामध्ये परमार्थाचा मध मिसळला म्हणजे त्याचे घोट रुचकर लागतात, हे खरं. पण अखेरी ते विषच, मनात आणि शरीरात चरत जाणार, दारिद्र्याच्या आणि अवहेलनेच्या भट्टीमध्ये क्षणाक्षणानं जाळणार. माझे बाबा एवढे दानवांचे राजगुरू, त्रैलोक्यालाही वंद्य असलेले तपस्वी, बृहस्पतीलाही मत्सर वाटावा असे विद्यावंत, पण त्यांच्या एकुलत्या एक लाडक्या मुलीचा अपमान करायला त्या गर्विष्ठ राजकन्येला क्षणभरही दिक्कत वाटली नाही. वा 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 वा. आणि तुझी ती कामना? का ते काय सिरियल असल्यामुळे ना, पण तरी एखादा असा एक दोन वाक्य. देवकी वहिनीला ती उद्देशून म्हणते, देवकी वहिनी तुम्हाला आठवतंय का,
मुलगा होण्याकरता तुम्ही किती प्रयत्न केले होते ते? तुमचं आणि महादेव भाऊजींचं लग्न झालं, त्याला 10 वर्ष होऊन गेली तरी तुम्हाला मूल झालं नव्हतं. आई गं. त्यावेळेला मुलगा व्हावा असं तुम्हाला वाटलं तर ना? एवढंच कशाला? आता उद्या लक्ष्मीला जर दिवस राहिले तर तिलाही मुलगाच व्हावा असंच तुम्हाला वाटेल ना? मुलगा आणि मुलगी ह्याच्यामधला फरक तुम्ही काय मला सांगताय? तुम्ही मला हा फरक सांगू नका. प्रत्येकाला शेवटी स्वतःचा वारस म्हणून मुलगाच हवा असतो. मुलगी जरी झाली तरी ती वारस होऊ शकत नाही असं कामाला म्हणते. होतं असं कधी कधी, होतं असं कधी कधी. हा चित्रपट तू छान हे केलास, पण त्या मानाने तो पोचला नाही घराघरामध्ये ह्याची बरोबर आहे. मला ती थोडीशी खंत आहे अजूनही. काय झालं, एकतर म्हणजे खरं लोकांना आवडेल अशा गोष्टी आपण करतो का शेवटी आपल्याला आवडतील अशा गोष्टी आपण करतो, हा एक निर्मात्यांनी विचार करण्यासारखा मुद्दा असतो. म्हणजे लोकांना आवडतं तेच मी देणार असं जर ठरवलं तर ठीक आहे, मग ती निर्मिती मूल्य पण तुमची वेगळी असतात. आणि स्वतःला आवडलं आणि स्वतःला जे पटेल तेच आपण करायचं असं जेव्हा आपण करतो तेव्हा त्याच्यामध्ये लॉस होणार हे गृहीत धरून तुम्ही निर्मिती करायची. आणि मला असं वाटतं माझ्या बाबतीत तेच झालं की कॉर्पोरेट जगतावरची ही फिल्म म्हणजे मराठी सिनेमात मला असं वाटतं पहिल्यांदाच हा प्रयत्न होता की कॉर्पोरेट फील्ड मधलं त्यांचं लाईफ, त्यांची जीवन पद्धती आणि एकटी राहणारी स्त्री त्या क्षेत्रातली हिच्या आयुष्यामध्ये काय काय अडचणी येऊ शकतात, काय काय घडू शकतं हे दाखवणारा तो सिनेमा होता. ते कदाचित मला असं वाटतं लोकांना थोडासा ते अजून मला वाटतं काळाच्या पुढचा सिनेमा आहे हो, पण त्याहीपेक्षा तो चांगल्या पद्धतीने जर पोचला असता म्हणजे डिस्ट्रीब्युशन आणि डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीतही मी थोडासा मार खाल्ला. आणि म्हणजे मी स्वतः एकतर मी पहिल्यांदा सिनेमाचं प्रोडक्शन केलेलं असल्यामुळे डिस्ट्रीब्युटर नक्की कुणाला घ्यावं किंवा कशा पद्धतीने करावं हे मला थोडंसं नॉलेज नव्हतं. म्हणजे आता असं वाटतं की ह्याला 2 वर्ष झाली त्या सिनेमाला. आज मी जर सिनेमा काढणार नाही एवढ्यात, पण जर काढला तर मग आता मी जास्त शहाणी होईल डिस्ट्रीब्युशनच्या बाबतीत. आता प्रत्येक ह्याच्यामध्ये पहिल्यांदा डुबकी मारून आपण वर येतो, थोडंसं पण सिनेमा तो खूप छान होता. म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की गोवा फिल्म फेस्टिवल मध्येही आम्ही होतो, तिथे तो खूप आवडला सगळ्यांना. ऑस्ट्रेलियाला सिडनी मध्ये तो दाखवला गेला, अमेरिकेत दाखवला गेला. म्हणजे जिथे सुजाण प्रेक्षक त्याला आपण म्हणू की जिथे त्या ह्याच्यातले त्यांना तो आवडला. मनोरंजन तरी सांगून घेणार. बेसिकली रसिका मोहिनीचं माझं हेच थोडंसं असतं की कुठलंही नाटक किंवा सिनेमा, सिरियल सुद्धा आता माझी जी चालू आहे ओढ लावी जीवा, काहीतरी मेसेज लोकांपर्यंत पोचावा असा माझा प्रयत्न असतो. नुसतं करमणूक न करता काहीतरी सांगण्याचा मी प्रयत्न करते लोकांना. आणि तो यशस्वी झाला तर मला अर्थात आवडतं. नक्कीच होणार, यशस्वी होणारच, कारण समाज प्रबोधनाबरोबर मनोरंजनाबरोबर समाज प्रबोधन असे दोन्ही हात एकात घालून आज अभिनयाचा पण प्रवास तुझा उत्तम चालू आहे. यासाठी तुला मनापासून शुभेच्छा. ऑल द बेस्ट. रसिक मोहिनी तर्फे तू असे मोहिनी घाल सगळ्यांना आणि छान छान निर्मिती अजून येऊ देत अशा मनापासून तुला शुभेच्छा. धन्यवाद. मला इथे बोलवल्याबद्दल मी तुझं आणि सामचं दोघांची खूप आभारी आहे. धन्यवाद. भाग्यात काय आहे असं म्हणणारी भाग्यश्री देसाई हिच्या भाग्याविषयी आपल्याला काहीतरी लिहायचं आहे. लिहा. मधुरा साम मराठी, सकाळ भवन, CBD बेलापूर, नवी मुंबई 400614. ईमेल ID आहे madhura@samtv.com. तेव्हा पुन्हा अशीच एक गोड मैत्रीण घेऊन पुन्हा भेटतोय. पॅराशूट आयुर्वेदिक हेअर ऑइल प्रस्तुत मधुरामध्ये. पाहत रहा मधुरा. तोपर्यंत बाय. मैंने ये जन्नत हासिल हो और जिहाद के लिए किया है, अल्लाह ताला के पास पहुंचना है, अल्लाह के करीब पहुंचना है. खरं सांगायचं त्याचं स्वप्न खरं झालंय. जिवंतपणी वर नाही गेला ढगात तरी सुद्धा, कारण का तो आता इथे आहे, मस्त खातोय पितोय, 200 लोकांना मारून सुद्धा 300 लोकांच्या प्रोटेक्शन मध्ये राहतोय. अशीच तू मधुरा.